पुण्याच्या हिंजवडीमधील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवरनं अजित पवारांचा संताप पाहायला मिळाला। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीमधील आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली आणि यावरून अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच आणि अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं। अतिक्रमण हटवताना कोणीही आडवा आलं तर गुन्हा दाखल करा अशा सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या। धरणं करताना मंदिरात जातात की नाही? असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरात जातात की नाही? धरणं करताना मंदिरात जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला तुम्ही आता मागच्या तुम्ही बाहेर गेला होता, आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल करा। कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 त्याला म्हटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय काम होणार नाही। नाही तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल, ते आपल्याला होऊन द्यायचं नाही। एकच संपूर्ण कामच करून टाकायचं। मी कुणालाही झापलेलं, एक मिनिट, मी कुणालाही झापलं नाही, उगे थापा मारू नको, मी अजिबात नाही। तुम्ही चुकीची बातमी दिली, मी तिथं झापलेलं नाही, मी स्वतःच सांगतोय ना। दरम्यान महायुती सरकारचा भकास चेहरा समोर आल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच, आपलं वाटोळं झालंय हे अजितदादा यांनीच मान्य केलं, हे उत्तम। वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। फक्त कॅमेरा बंद केल्यानं सरकारचं अपयश लपून राहत नाही। परराज्यामध्ये गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरची लागलेली वाट, भिकारी झालेलं सरकार हे या राज्याचं वाटोळं होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे। महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणला आणि त्यासाठी त्यांचे आभार।